जर एखाद्या व्यक्तीला त्यांनी ठरवलं, त्यांनी तुम्हाला ठरवलं की तुम्हाला आम्हाला घ्यायचंच आहे. 1 कोटी Amazonसाठी काय आहे? काहीच नाहीये. मूळ मुद्दा असा आहे, पण तुमचं तेवढं महत्त्व आहे. तुम्ही आता कशा-कशातनं पैसे जनरेट करणार आहात? आयात शुल्कमधनं तुम्ही पैसे जनरेट करू लागलात. आता तुम्ही पार अगदी त्या व्हिसामधनं पण पैसे जनरेट करू लागलात. आता तुम्ही ज्या सर्व्हिसेस एखाद्या अमेरिकन सिटिझनकडनं घेता आणि तुम्ही त्याला साधारणतः $1,00,000 प्रतिवर्षी देतात. त्या सर्व्हिसेस तुम्ही भारतीयांकडनं जे फ्रेशर्स येतात IIT मधनं, IIM मधनं, Amazon त्यांना रिक्रूट करतं. 40,000 पासून तर $60,000 पर्यंत तुम्ही त्यांच्या सर्व्हिसेस घेऊ शकतात वर्षाला. आज अगदी डोनाल्ड ट्रम्पच्या बायकोपासनं तर एलॉन मस्कपासनं म्हणजे तुमच्याकडे नडेला असेल, सुंदर पिचाई असेल, हे सगळेजण H-1B व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये प्रवेश केले. आज आपल्याला असं दिसतं की ज्याला मी म्हणतो की तुम्हाला असे अमेरिकेमधले, युरोपमधले 100 पैकी 90 प्रोजेक्ट असे दिसतील की ज्याच्यावरती भारतीय काम करतात. पण मला सांगा असे कोणते भारतीय प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावर अमेरिकन्स काम करत आहेत, युरोपियन्स काम करत आहेत? पहिले तर ह्या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की अमेरिका हे केवळ एकमेव अशा प्रकारचं डेस्टिनेशन आहे की ज्यामध्ये तुमचं ड्रीम रिअलाइज होऊ शकतात आणि तुम्ही फ्लरिश होऊ शकतात. ही एक पद्धतीची मॅड क्रेज. एक IITचा इंजिनियर तयार करण्यासाठी 5 ते 6 लाख रुपये खर्च करतात, कदाचित जास्त अमाऊंट असेल. आज तो तिथनं झाल्यानंतर त्यांनी अपेक्षा अशी आहे की IITs, IIMs ह्या कशासाठी काढल्या गेल्या की आपल्याला ज्या विकसनशील भारताचे जे ड्रीम्स होते 60s, 70s, 80s की त्यांनी त्यांचं नॉलेज, टॅलेंट हे भारतासाठी वापरावं. पण आज जर तुम्ही बघितलं याच्यातले बहुसंख्य लोक आफ्टर ग्रॅज्युएशन तात्काळ मायग्रेट होतात. जर युरोपमधला एखादा माणूस आठवड्याला 18 तास करत असेल तर भारतीय माणूस हा 2 दिवसांमध्ये 18 तास काम करायला तयार. त्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय प्रेफर्ड असल्यामुळे ठिकठिकाणी भारतीय 70s, 80s मध्ये जी लोक गेली, 90s मध्ये काही लोक गेली, तिथं गेले, सेटल झाले, करिअर फ्लरिश झालं. आता ती सिच्युएशन आता नाही आहे. म्हणून त्यांचं सक्सेसफुल झाले, कमला हॅरिस सारखं जनरेशन सक्सेसफुल झालं म्हणजे आम्ही पण गेलं पाहिजे, झालं पाहिजे असं अजिबात नाही. नमस्कार. बोलबेडू चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं परत एकदा स्वागत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्बच्या पाठोपाठ व्हिसा बॉम्ब टाकल्याची चर्चा आहे. म्हणजे H-1B व्हिसाबाबत जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे आणि असं म्हटलं जातं आहे की याचा सर्वाधिक जो फटका आहे तो भारताला बसेल. कारण साधारणतः 70% IITians असतील किंवा जे विद्यार्थी असतील जाणारे 30 ते 40% म्हणजे मोठा परिणाम जो आहे तो भारतावरती होईल. आणि एक प्रकारे अमेरिकन ड्रीम ज्याला म्हटलं जातं, एक अमेरिकन स्वप्न आहे, त्याचा अस्त झालेला आहे, स्वप्नभंग झालेला आहे अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडं असंही म्हटलं जातं की नाही, थोडं थांबा, कदाचित या निर्णयाचे जे पडसाद आहेत ते वेगळे पण असू शकतात. कोर्टामध्ये याला फटका बसू शकतो किंवा ट्रम्प किंवा अमेरिकन जी इनोव्हेशन इकोसिस्टीम आहे त्यालासुद्धा दणका बसू शकेल. थोडक्यात मतमतांतरं आहेत, खळबळ उडालेली आहे, अजूनही गोंधळ आहे. कारण हा जो निर्णय आहे तो किती काळाकरता आहे, जे नवीन फक्त लोक अप्लाय करतात त्यांच्यासाठी आहे का, जुन्यांसाठी पण असणार आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. पण थोडक्यात सांगता येईल की 88,000वरून एकदम 88 लाख एवढी फी केल्यामुळं व्हिसाची निश्चितपणे ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळं हा निर्णय का घेतला गेला, या निर्णयाचे नेमके काय परिणाम आहेत भारतावरती, विशेषतः आपण म्हणतो की विद्यार्थी किंवा IITians आणि इतर, याच्यामध्ये या संकटामध्ये संधी आहे का, दुसरे कुठले देश पर्याय म्हणून आपल्याला ऑप्शन आहे का, याचाही आपण विचार करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टींवरती, पैलूंवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत शैलेंद्र देवळांकर सर, आंतरराष्ट्रीय जागतिक घडामोडींचे अभ्यासक. सर, काही दिवसांपूर्वी आपण भेटलो होतो ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बच्या वेळी आणि आता परत आपण भेटतोय. व्हिसा बॉम्ब म्हटलं जाते, व्हिसा प्रहार म्हटलं जाते, अमेरिकन स्वप्नभंग असं म्हटलं जात आहे. काय तुमच्या दृष्टीने हा जो ताजा निर्णय आहे H-1B संदर्भामध्ये, तर तुम्ही त्याचं ॲनालिसिस कसं करताय? नाही, मला असं वाटतं की काय मला मागच्याच महिन्यामध्ये आपण आयात शुल्काच्या संदर्भामध्ये सविस्तरपणे भेटलो. आता पुन्हा डोनाल्ड ट्रम्पने आपल्याला संधी उपलब्ध करून दिली. मला असं वाटतं की पुढच्या 3 वर्षांमध्ये आपल्याला अशा अनेक संधी मिळतील. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीचे ते निर्णय घेत आहेत, किंबहुना त्यांना ज्या पद्धतीने सातत्याने लाईमलाईटमध्ये राहण्याची सवय आहे, जगाच्या हेडलाईनच्या केंद्रस्थानी आपण राहिलो पाहिजे आहे, ही त्यांची आत्मिक इच्छा आहे.
आणि ते ज्या पद्धतीने निर्णय घेतात ते आजपर्यंत कोणत्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अशा स्वरूपाचे निर्णय हे कधी घेतलेले नाहीयेत. आणि ते केवळ भारतावर नाही, संपूर्ण जगावरती परिणाम करणारे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आयात शुल्काची जेवढी चर्चा ही भारतामध्ये झाली, तेवढीच चर्चा व्हिसाच्या बाबतीत पुन्हा एकदा भारतामध्ये व्हायला लागलेली आहे. त्यामुळे असं वाटायची वेळ येते की काय हे डोनाल्ड ट्रम्प फक्त भारताच्या विरुद्ध हे सगळं करतायत का? तर तसा प्रकार असं नाही. नाहीये. H-1B व्हिसाचा फायदा घेणारे अनेक आहेत. त्याचप्रमाणे त्यांचं टेरिफ देखील केवळ भारताच्या विरुद्ध नव्हतं, 149 देशांच्या विरुद्ध त्याची ती भूमिका होती. आता आपण थोडक्यामध्ये हे समजून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तर डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष पहिल्या टर्ममध्ये होते, 16 ते 20 मध्ये होते, त्यावेळेला देखील अमेरिकन काँग्रेसमध्ये एक विधेयक आणलं गेलं होतं. आणि अमेरिकेमध्ये एक वर्ग असा आहे, जो अत्यंत कडव्या उजव्या विचारसरणीचा आहे, ज्याला हायली कन्झर्वेटिव्ह किंवा त्यांना न्यू कॅपिटलिस्ट म्हणा की न्यू कन्झर्वेटिव्ह म्हणून जे ओळखले जातात, जे एका विशिष्ट मानसिकतेमध्ये आहेत आणि त्याला रेशियल सुपेरियरिटी पण आपण म्हणू शकतो. वांशिक एक त्याला सुपेरियरिटीची पण कन्सेप्ट आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका जगाच्या केंद्रस्थानी आला, अमेरिका सुपर पॉवर म्हणून पुढे आला. अमेरिकेचं ते स्थान जागतिक राजकारणात कायम राहिलं पाहिजे, आम्ही ग्रेट आहोत, आम्ही जगावरती राज्य केलं पाहिजे, जगाने आमचं ऐकलं पाहिजे, अमेरिका सगळ्यांपेक्षा वेगळा असला पाहिजे, ही एक कुठेतरी वसाहतवादी मानसिकता आहे. या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारा एक मोठा वर्ग आजही अमेरिकेमध्ये आहे आणि याच वर्गाने डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून दिलेला आहे. हा जो आहे, ज्याला आम्ही सेंट्रल अमेरिकामधला, ज्याला प्रामुख्याने काऊ बेल्ट असं म्हटलं जातं, आणि हे मोठ्या प्रमाणावरती कन्झर्वेटिव्ह बाहेर आले आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला निवडून दिलं. आता हा जो वर्ग आहे, या वर्गाने पुन्हा एकदा एक असं वातावरण तयार केलेलं आहे की स्थानिकांच्या नोकऱ्या या सगळ्या निर्वासितांमुळे जात आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं जे इलेक्शनचं कॅम्पेन होतं, ह्या इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये प्रामुख्याने जे 2 महत्त्वाचे मुद्दे आले, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा निर्वासितांचा होता, की या निर्वासितांचं काय करायचं. म्हणजे साधारणतः 2 कोटी निर्वासित, म्हणजे अमेरिकेचं जे 30 कोटी पॉप्युलेशन आहे, 2 कोटी निर्वासित आहेत आणि ते असं म्हणतात की हे इल्लिगली आहेत. आणि त्यामुळे ज्या वेळेला त्यांनी आपल्याकडच्या काही भारतीयांना ज्याच्यामध्ये हँडकफ्स वगैरे, हातकड्या वगैरे घालून परत पाठवलं, त्याच वेळेला काही प्रमाणात संकेत मिळाले होते की हा माणूस भारतीयांच्या बाबतीमध्ये नाही, परंतु एकूणच सगळ्या इमिग्रंट्सविषयी, निर्वासितांविषयी काहीतरी स्फोटक निर्णय घेऊ शकतो. आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. आता काय प्रकार आहे की अमेरिकेमध्ये जाण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा तुम्हाला दिले जातात. आपण एक टुरिस्ट व्हिसा आहे. आपल्याला अमेरिका बघायला जायचं असेल तर तो तुम्हाला 6 मंथच्या व्हॅलिडिटीसाठी मिळतो. त्यानंतर एक जो आहे तो तिथं प्रामुख्याने विद्यार्थ्यांना जायचं असेल शिकण्यासाठी, स्टुडंट व्हिसा आहे. त्यानंतर तिथं काम करणाऱ्यांचा जो जाण्यासाठी जे लोक इच्छुक आहेत त्यांच्यासाठी, ज्याला H-1B व्हिसा म्हणतो. आता हा H-1B व्हिसा काय आहे, हा 1990 च्या दशकामध्ये हा प्रकार सुरू झाला. साधारणतः जर तुम्ही बघितलं तर अमेरिकामध्ये सर्व्हिस सेक्टर हे खूप प्रिडॉमिनंट आहे. अमेरिका काय मेक इन अमेरिका वगैरे, तिथे इंडस्ट्री फार नाहीये. जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि त्यांचं मुख्य आहे की अमेरिकेचं सर्व्हायवल सगळं इम्पोर्टेड गुड्स वरतीच आहे. म्हणजे आपण मागच्या याच्यात पण चर्चा केली होती की प्रामुख्याने चायना असेल, ब्राझील आहे, कॅनडा आहे, भारत आहे, किंवा साऊथ ईस्ट एशियामधला व्हिएतनाम आहे, इंडोनेशिया आहे, या सगळ्या देशांमधनं त्यांना मोठ्या प्रमाणात वस्तू आयात कराव्या लागतात. अगदी खेळणी पण आयात करावी लागते. त्यामुळे यावरती अमेरिका डिपेंडंट आहे खूप मोठे. 80% अमेरिका आपल्या रिक्वायरमेंटच्या गोष्टी आयात करतो. त्यानंतर आपण असं बघितलं की या सगळ्या आयातीच्या बरोबरच त्यांनी जो आयात शुल्काचा पाठ केला, तसाच मुद्दा आता तुम्ही त्यांच्याकडे 90s मध्ये असा एक विषय पुढे आला की आपल्याकडे काही क्षेत्र जे आहेत ज्याच्यामध्ये खूप जास्त टेक्निकल एक्सपर्टीज लागतं, हे एक्सपर्टीज आपण बाहेरनं कॉल करू शकतो आणि मग ते येतील आणि मग त्या ठिकाणी ते कॉन्ट्रीब्यूट करतील. म्हणून एक टेम्पररी एंट्री अमेरिकेमध्ये, ही टेम्पररी आहे, ही प्रामुख्याने 3 वर्षांसाठी दिली जाते. हा जो H-1B व्हिसा आहे हा 3 वर्षांसाठी दिला जातो. त्याच्यापूर्वी हा कंपन्यांकडून रिक्वायरमेंट येतात आणि त्या रिक्वायरमेंट प्रत्येक कंपनी रजिस्टर्ड करते. त्याचं जे रजिस्ट्रेशन शुल्क आहे हे कंपन्यांकडनं प्रामुख्याने भरलं जातं. त्याचा उल्लेख तुम्ही 88,000 आता केलेला होता, जो वाढून आता 88 लाखावरती केलेला आहे. हा प्रामुख्याने कंपनी बेअर करते, जी कंपनी स्पॉन्सरर कंपनी म्हणतात त्याला, ती तुमचं तो खर्च बेअर करते. आता यामध्ये हा 3 वर्षासाठी दिला जातो. आणखीन एखादं एक्सटेन्शन त्याच्यामध्ये होतं आणि स्वाभाविकपणे जिथे विद्यार्थी ते राहायला गेलेले आहेत, भारतीय विद्यार्थी आहेत, मग ते H-1B व्हिसासाठी अप्लाय करतात, एक्सटेन्शन घेतात आणि नंतर ते परमनंट नागरिक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात. त्याला ग्रीन कार्ड म्हणतो. तो तिसरा प्रकार त्यांच्याकडे नागरिकत्वाचा झाला. आता हा जो प्रकार आहे हा टेम्पररी एंट्री म्हणून केला गेलेला आहे. अर्थात हा कोणासाठी गेला की ज्यांचं स्पेशलाइज नॉलेज आहे, अशांच्या सर्व्हिसेस आपण हायर करू शकतो एका विशिष्ट काळासाठी, म्हणून हा प्रकार इंट्रोड्यूस झाला. त्याचा फायदा मात्र अमेरिकेला प्रचंड मोठा झाला. अमेरिका खरा हा निर्वासितांचा देश म्हणून ओळखला जातो. आज अगदी डोनाल्ड ट्रम्पच्या बायकोपासनं तर एलॉन मस्क पासनं, म्हणजे तुमच्याकडे नडेला असेल
सुंदर पिचाई असेल, हे सगळेजण H1B व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये प्रवेश केला. नंतर ते कायमस्वरूपी सिटिझन त्या ठिकाणी बनलेले आहेत. परंतु H1B हा अमेरिकेतला एंट्रीचा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मग ह्या रिक्वायरमेंट गोळा केल्या जातात. त्या गोळा केल्यानंतर साधारणतः प्रतिवर्षी अप्रॉक्सिमेटली 85,000 हे व्हिसा आहेत H1B लॉटरी व्हिसा. पद्धतीनं दिले हे जातात. दिले जाते लॉटरी पद्धतीने, त्याला लाखो अप्लिकेशन येतात. मागच्या वर्षी 2024 मध्ये साधारणतः 65,000 भारतीयांना हा H1B व्हिसा मिळाला. याचा अर्थ तुम्ही जो आता सुरुवातीला सांगितलं की साधारणतः 70 ते 71% भारतीयांना हा H1B व्हिसा मिळतो. आता हा H1B व्हिसा भारतीयांना 71%, त्याच्या खालोखाल चायना येतो, पण चीन फक्त 12%. म्हणजे तुम्ही बघा किती कमी आहे, म्हणजे केवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भारतीयांचं आहे. आता त्याचा फायदा कसा असतो की अमेरिकेमध्ये लेबर लॉज फार स्ट्रिक्ट आहेत. हो. अमेरिकेमध्ये मिनिमम वेजेस किती दिले जावेत अमेरिकन नागरिकांसाठी त्या संदर्भातले पण लॉज आहेत. आता तुम्ही ज्या सर्व्हिसेस एखाद्या अमेरिकन सिटिझनकडनं घेता आणि तुम्ही त्याला साधारणतः $1,00,000 प्रतिवर्षी देतात, त्या सर्व्हिसेस तुम्ही भारतीयांकडनं, जे फ्रेशर्स येतात IIT मधनं, IIM मधनं, अमेझॉन त्यांना रिक्रूट करतं, 40,000 पासून तर $60,000 पर्यंत तुम्ही त्यांच्या सर्व्हिसेस घेऊ शकतात वर्षाला. आता मुद्दा असा आहे की मग कोणती कंपनी असा विचार करेल की एखाद्या अमेरिकन व्यक्तीला घ्या, त्याला प्रशिक्षण द्या आणि त्याला $1,00,000 वर्षाला द्या, एवढा खर्च त्यापेक्षा करून. हा IIT पवईमधनं येतो आहे, IIM अहमदाबादवरनं येतो आहे, एवढा चांगला स्किल्ड आहे आणि तो $40,000, $50,000, मॅक्सिमम $60,000 पर्यंत काम करायला तयार आहे. त्यामुळे कंपन्यांची एक पद्धतीचं ज्याला रश लागली भारतीयांचं टॅलेंट तिकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, आणि आपल्या मुलांना पण हा ॲव्हेन्यू निर्माण झाला. त्यामुळे जे फ्रेशर्स होते ते फ्रेशर्स पण मोठ्या प्रमाणात तिकडे जायला लागले. अर्थात त्याचा परिणाम असा झाला की ज्याचा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्या हे कोणत्या पर्पजसाठी क्रिएट केलं गेलं होतं आणि तुम्ही आता सबस्टिट्यूट म्हणून त्याला वापरतात. म्हणजे अमेरिकन लोकांना घ्यायचं नाही म्हणून तुम्ही चीप लेबर तुम्ही इम्पोर्ट करू लागलात आणि मग MS झालेला एखादा व्यक्ती पण आतमध्ये शिरतोय त्याच्यामध्ये आणि कमी याच्यातनं काम करायला मिळतं म्हणून स्थानिकांच्या नोकऱ्या जात आहेत. त्यामुळे हा मुद्दा इलेक्शन कॅम्पेनमध्ये पण खूप डॉमिनंट बनलेला होता. हा काय पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्पनी याच्यावरती निर्बंध आणण्याचा बराक ओबामांच्या काळामध्ये पण अमेरिकेमध्ये काँग्रेसमध्ये याच्यावरती खूप मोठा डिबेट झाला होता की याच्यावरती निर्बंध आणले गेले पाहिजे, निर्बंध आणावेत, अशा प्रकारच्या चर्चा अमेरिकन काँग्रेसमध्ये सातत्याने होत होत्या. जसं मी सांगितलं की अमेरिकन काँग्रेसमध्ये एक विधेयक पण आणलं गेलं होतं या बाबतीमध्ये, पण ते प्रत्यक्षात आलं नाही. याचं कारण असं आलं की अमेरिकन फॉरेन पॉलिसी ही लॉबी सिस्टमनी चालते. तर अमेरिकेमध्ये जसं गन लॉबी स्ट्रॉंग आहे, म्हणजे तुम्ही बंदुकीचे कायदे हे 200 वर्ष चालत आलेले आहेत, पण ते काढू दिले जात नाही कारण गन लॉबी स्ट्रॉंग आहे. तुम्ही इस्रायलच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकत नाही कारण ज्यू लॉबी स्ट्रॉंग आहे. तशीच त्यांच्याकडे IT सेक्टरमधली, सर्व्हिस सेक्टरमधली लॉबी फार स्ट्रॉंग आहे आणि हे तुमचे फंडर्स आहेत. इलेक्शनमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष असतो, रिपब्लिकन पक्ष असतो, यांना फंडिंग करणारे ह्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. आता ह्या कंपन्या हे वर्कआउट होऊ देत नाहीत, पण ते म्हणतात की आम्हाला येतो, आम्हाला फायदा मिळतो त्याच्यामध्ये, तर तुम्ही याच्यामध्ये का इंटरफिअर करता आहात. पण आता मात्र ट्रम्प यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे, एक तर त्यांचं डोमेस्टिक ऑडियन्स आहे त्यांना खुश करण्यासाठी. अर्थात त्याचा एक अँगल मी तुम्हाला सांगून ठेवतो जो महत्वाचा वाटतो मला, तो म्हणजे याच्यातनं अमेरिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती पण समोर येते की तुम्ही आता कशा कशातनं पैसे जनरेट करणार आहात. आयात शुल्कमधनं तुम्ही पैसे जनरेट करू लागलात, आता तुम्ही पार अगदी त्या व्हिसामधनं पण पैसे जनरेट करू लागलात. आता याच्या मागचं अर्थकारण लक्षात घ्या. अमेरिकेमध्ये आजच्या घडीला 20 लाख लोक असे आहेत की ज्यांना H1B व्हिसा आहे. 20 लाख म्हणजे 2 मिलियन. यांचं पुढच्या वर्षी रिन्युअल आहे, म्हणजे यांचं 3 वर्षाची टर्म संपून पुढच्या वर्षी रिन्युअल आहे. या रिन्युअलला देखील हे 88 लाख किंवा 1 कोटी ज्याला आपण म्हणतो अप्रॉक्सिमेटली ही अमाऊंट लागू होणार. त्यामुळे त्यांना जो जिथं दिसेल तिथनं पैसा रेज करणं, नोकर कपात करणं, आयात शुल्क वाढवणं, अशा अनेक मार्गांनी जर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला इतक्या खालच्या लेवलला जाऊन काम करावं लागत असेल तर याच्यातनं तुमची अर्थव्यवस्था ही किती डबघाईला आलेली आहे हे देखील तुम्हाला दिसून येतं. दुसरा मुद्दा मला तुम्हाला आणखी याच्यामधला तो सांगायचा आहे की या H1B व्हिसाच्या विषयी चर्चा आपल्याकडे एवढी यासाठी होती आहे की आजही तुम्ही बघत असाल की साधारणतः भारतामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये एअरफेअर म्हणजे साधारण 37 ते 40 हजार रुपये अमेरिकेला जायला जर तुम्हाला नॉर्मल एअरफेअर नॉर्मल टाइम मध्ये लागत असेल, त्या 2-3 दिवसांमध्ये एअरफेअर 1 लाखाच्या वरती गेला. याचा अर्थ किती प्रचंड लोकांनी बुकिंग करून तिकडे जाण्यासाठी केली, कारण कंपन्यांनी फरमान काढले. अनेक लोक गणेश फेस्टिवलसाठी 10-10 दिवसांसाठी इथं आलेले होते, काही लोक दुर्गा पूजेसाठी 10-10 दिवसांसाठी येणार होते किंवा किंबहुना आलेत. या सगळ्यांना परत बोलवलं 24 तासात. कारण हा का होतोय की हे एवढ्या फीस कोण भरणार, शेवटी हा पैसा कंपन्यांना भरावा लागणार आहे. आणि आता महत्वाची बाब लक्षात ठेवणं की कोणती कंपनी बेटिंग करताना
तो विचार करेल ना की बाबा याच्याकडे 1 कोटी याची फीस भरण्याइतपत त्याची कॅपॅबिलिटी आहे का? हा मुद्दा कळीच आहे. बरोबर. म्हणून चर्चा का होतीये? कारण 70% तुमच्याकडचे लोक तुमच्याकडचे, त्याच्यामध्ये बरोबर. जात आहेत. आणि मग तुम्हाला आयडियल निर्माण केला. तुमच्याकडे नडेला आहे, पिचई आहे, की यांनी मोठमोठ्या कंपन्या केल्या, काही युनिकॉर्न म्हणजे साधारणतः अमेरिकेमधले जे युनिकॉर्न्स आहेत त्याच्यापैकी 40% युनिकॉर्न जे आहेत हे परदेशस्थ म्हणजे निर्वासितांनी इस्टॅब्लिश केलेले आहेत. त्यातले बरेचसे भारतीय आहेत ज्यांनी युनिकॉर्न सारख्या तिथं कंपन्या सुद्धा ओपन केलेल्या आहेत. तर लोकांना अट्रॅक्शन वाटतं आणि अमेरिका ड्रीमलँड आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोक जात होते. विशेष करून भारतामधनं तिथं मोठ्या प्रमाणावर लोक जात होते, मुलं जात होती आपली आणि त्यामुळे याची चर्चा वाईडली आपल्याला भारतामध्ये होताना दिसते. बरोबर. पण सर म्हणजे तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की ह्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, म्हणजे कसा पैसा वगैरे काढतायत किंवा निवडणुका आहेत, हा पॉलिटिकल निर्णय पण आहे. पण ट्रम्प जे म्हणतायत की गैरवापर होतो याचा, हां, या सगळ्या व्हिसाचा, त्याच्यामध्ये तथ्य आहे किंवा अमेरिका फर्स्ट जे ते म्हणतायत, म्हणजे ट्रम्प यांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर काही जणांचं असं म्हणणं आहे की त्यांचा हेतू तरी बरोबर दिसतोय, कदाचित त्यांचा मार्ग माहीत नाही बरोबर आहे का चुकीचा आहे. तर आपण या कारणाकडे येऊया की असं म्हटलं गेलं की याचा फार मोठ्या प्रमाणावरती गैरवापर झाला आणि आता त्यामुळं फक्त जे उच्च कौशल्य म्हणजे लिमिटेड लोकांसाठीच फक्त हे राहील. हे बघा, त्यांनी जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की सध्या 2 कोटी निर्वासित तिथं असे आहेत की जे इल्लीगल आहेत. त्याला इल्लीगल हो, इमिग्रंट्स इलिगल असतात. इमिग्रंट्स. बेकायदेशीरपणे ते घुसलेले आहेत. वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकतात. त्याच्यावरती मध्यंतरी आपल्याकडे भारतामध्ये एक चित्रपट आला होता शाहरुख खानचा, की ज्याच्यामधनं ते डंकी, ज्याच्या माध्यमातून कशी ती एक प्रकारची मोडस ऑपरेंडी आहे, कशा पद्धतीने फेक पासपोर्ट तयार केले जातात, कशा पद्धतीने ते इन्फिल्ट्रेट होतं. हं. सिमिलरली कॅनडामधनं इन्फिल्ट्रेशन होतं, ब्राझीलमधनं इन्फिल्ट्रेशन होतं. तर हे 2 डेस्टिनेशन महत्त्वाचे आहेत जिथनं अमेरिकेमध्ये इन्फिल्ट्रेशन होतं. तर त्यामुळे जर 2 कोटी आहे तर त्याच्यापैकी त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यातले 20 लाख भारतीय असे आहेत की जे इल्लीगल इथं राहतात. आता जर हा प्रकार आहे 20 लाख इंडियन्स असे आहेत की जे इल्लीगली राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. मे बी त्यांच्या व्हिसाची टर्म एक्सपायर झालेली असेल, मे बी ते वेटिंगमध्ये असतील. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं आणि त्याचं म्हणून त्यांनी 2 विमानं आपल्याकडे परत पाठवली. त्यातले इल्लीगल इमिग्रंट भारतातही परत पाठवले काही. ते 200-300 जण परत पाठवले. या सगळ्या गोष्टी इंडिकेट करतात की ज्या पर्पजसाठी हा व्हिसा काढला गेलेला होता, त्याच्याशिवाय देखील याच्यामध्ये किंवा त्याची जी व्हॅल्यू होती, ती कुठेतरी डिटेरिएट झाली, कमी झाली. कंपन्यांनी पण याचा फायदा घ्यायला सुरुवात केली. इतकं चीप लेबर मिळतं, हायली क्वालिफाईड लेबर, हायली स्किल्ड लेबर आणि जे लेबर तुम्हाला अमेरिकेमध्ये प्रचंड कॉस्टली आहे, ते तुम्हाला इतकं स्वस्तात जर मिळत असेल, तर यासाठी काही गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. जे त्यांनी बोलून दाखवलंय हो. डोनाल्ड ट्रम्पनी, हो. की याचा पर्पज जो होता, ज्या पर्पजसाठी होतं हे, तो झालेला नाहीये आणि आता तुम्ही सबस्टिट्यूट म्हणून याचा वापर करता आहात. त्यामुळे ही शक्यता देखील नाकारता येत नाही, की याच्यामध्ये काही माल प्रॅक्टिसेस झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ह्या सगळ्या चेन तयार होतात, तयार होतात, नेटवर्क बरोबर. तयार होतात, हम्म. एजंट्सची मोठी लॉबी असते बरोबर. आणि मग त्या गोष्टी याच्यामधनं करेक्ट. काही गोष्टी येऊ शकतात. फेक सर्टिफिकेटच्या बाबतीमधले सुद्धा मुद्दे येऊ शकतात. कारण काही गोष्टी पॉसिबल आहेत. तर म्हणून मग याच्या संदर्भामध्ये एक रिस्ट्रिक्शन आलं. आता त्यांनी 1 कोटी म्हणजे जो व्यक्तीची व्हॅल्यूच रजिस्ट्रेशनची व्हॅल्यू 1 कोटी आहे, त्या व्यक्तीचं नॉलेज काय असेल? मग अशाच व्यक्तीला जर कंपनीला असं वाटलं की याच्याशिवाय मला पर्याय नाही. हे बघा, कंपन्या शेवटी जर एखाद्या व्यक्तीला त्यांनी ठरवलं, त्यांनी तुम्हाला ठरवलं की तुम्हाला आम्हाला घ्यायचंच आहे. करेक्ट. 1 कोटी Amazonसाठी काय आहे? काहीच नाहीये. मूळ मुद्दा असा आहे, पण तुमचं तेवढं महत्त्व आहे का? आता त्या गोष्टींकडे ते वळते. आता पहिले काय व्हायचं, फ्रेशर्स आलाय, IIT पवईमधनं पास आउट झालाय. तो IIT पवईमधनं पास आउट झालेला किंवा IIM अहमदाबादवरनं पास आउट झालेल्यावरती मी 1 कोटी खर्च करायचा का? हा कंपनी विचार करेल. प्लस त्याला 1 कोटी पगार द्यायचा का? आता जर तुम्हाला वर्षाला 66 लाख, 70 लाख, 75 लाख सॅलरी मिळते अमेरिकेमध्ये. असं धरून चाला, मी इंडियन करन्सीमध्ये सांगतोय तुम्हाला. जर तुम्हाला एवढी सॅलरी मिळतीये आणि तर तुम्हाला रिन्युअलसाठी 1-1 कोटी द्यावे लागतात, ते कसं परवडणार? आता तुम्ही दुसरा विचार करा, की मी स्पॉन्सरर आहे. मी तुम्हाला बोलवतो आहे अमेरिकेमध्ये. तुमचं टॅलेंट H-1B व्हिसा अंतर्गत. मी तुमच्यासाठी 1 कोटी भरतोय. प्लस तुम्हाला ॲडिशनल सॅलरी 1 कोटीचा देतोय. म्हणजे 2 कोटी मी तुमच्यावरती लावतोय. आता हे 2 कोटी मी वसूल कुठनं करणार? आता हा 1 कोटी तर सॅलरीचं मी समजू शकतो, पण जी मी ॲडिशनल फी दिली तुमच्यासाठी स्पॉन्सरिंगसाठी, जे मी अमेरिकन गव्हर्नमेंटला दिलेत, हे 1 कोटी मी वसूल कुठनं करणार? हे लक्षात घेणं गरजेचं आहे ट्रम्पच्या टीमला. हे वसूल मी सामान्य ग्राहकांकडनं करणार. मी त्यांना ज्या सर्व्हिसेस देतो आहे, मी त्यांना जे प्रॉडक्ट देतो आहे, मी त्याच्यातनं करणार. म्हणजे हे अप्रत्यक्षपणे अमेरिकेतल्या महागाईला खतपाणी घालण्यासारखं. आणि याचे परिणाम तुम्हाला आत्ता नाही दिसणार, तुम्हाला काही काळाने दिसतील. जसं आयात शुल्क तुम्ही वाढवलं, तुम्ही अनेक गोष्टी आता इंडियाचं जेनेरिक मेडिसिन पासून असेल, इंडियन राईस आहे, इंडियाचं श्रिम्प आहे, इंडियाच्या चामड्याच्या वस्तू आहेत. आपल्याकडे तमिळनाडू, सोलापूरच्या चादरी सुद्धा तिथे विकल्या जातात.
हे सगळं तुम्हाला कंपॅरेटिव्हली स्वस्तात मिळतं. हे जर तुम्हाला दुसरीकडनं घ्यावं लागलं, ते महागात असेल, तर हळू-हळू तिथल्या महागाईला खतपाणी घातलं जाणार आहे. ह्या गोष्टींनी पण महागाई वाढणारच आहे तिथली. बरोबर. म्हणजे त्यामुळे टेरिफ बॉम्बमुळे जसे महागाईचे चटके बसायला लागले, तसे या व्हिसा बॉम्बमुळं शक्य नाही. अमेरिकेची जी इनोव्हेशन म्हणजे इकोसिस्टम आहे, त्याला सुद्धा फटके ॲब्सोल्युटली आहे. बसणारच आहेत. निश्चित बसणार आहे. हं. त्याचं कारण असं आहे, की अमेरिकेची टेक इंडस्ट्री हं. ही पूर्णपणे ह्या इम्पोर्टेड लेबरवरती डिपेंड आहे. आजही तुम्हाला म्हणजे साधारणतः आजही सिलिकॉन व्हॅलीमध्ये 40% हे इमिग्रंट्स आहेत. 40% बरोबर. की ज्यांच्यावरती ते थ्राईव्ह होती आहे. सगळी इंडस्ट्री थ्राईव्ह होती आहे. तर ते तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे, की अमेरिकेचं वर्णन हे मेल्टिंग बाउल बाउल म्हणून केलं जातं, की तुम्ही सगळे लोकं इथं येतात आणि तिथं तुमचं अस्तित्व विसरून अमेरिकेसाठी काम करतात. ओके. ही अमेरिकेची आयडेंटिटी आहे. पण आज तुम्ही अमेरिका व्हर्सेस म्हणजे नेटिझन व्हर्सेस इमिग्रंट्स असा प्रकारचा वाद निर्माण करता आहात आणि इमिग्रंट्सला टार्गेट करता आहात. हे भविष्यामध्ये अमेरिकेला धोक्याचं जाणार आहे. पण अमेरिका काही इंडस्ट्रियलाइज्ड नेशन नाही आहे. अमेरिका प्रॉडक्ट नेशन नाही आहे. अमेरिकेमध्ये उत्पादनं होत नाहीत. नाही. स्लोली होतील डोनाल्ड ट्रम्पच्या पॉलिसीनी. मे बी त्याला अजून काही काळ लागेल. लागेल. बरोबर. पण तुम्ही झटक्याने हा निर्णय घेतायत. अहो, अमेरिकेच्या मार्केटमध्ये आजच अंडे मिळणं दुरापास्त झालेलं आहे. जीवनावश्यक वस्तू आता हळूहळू महाग बनायला जातील. बरोबर. हे इफेक्ट्स कधी होतील? तुम्ही जे भारताच्या विरुद्ध टेरिफ लावलं, अनेक कंपन्यांनी आपला माल पहिले बुक करून ठेवला होता. त्यांना माहिती होतं ट्रम्प असं करणार. हं. म्हणून अनेकांनी ॲडव्हान्समध्ये बुकिंग सगळ्या घेऊन ठेवलेल्या होत्या. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत हा परिणाम नाही जाणवणार. हा डिसेंबर नंतर अमेरिकन लोकांना परिणाम जाणवायला लागेल. ज्या वेळेला इंडियाच्या कन्साइनमेंट ज्या आहेत त्या महागात विकल्या जातील किंवा महागात इम्पोर्ट केल्या जातील. आणि त्याला सबस्टिट्यूट म्हणून केलं जाईल. डिसेंबर नंतर अमेरिकन नागरिकांना याची झळ पोहोचायला सुरुवात होईल. सिमिलर प्रकार हा तुमच्या याचा पण होणार. बरोबर. H1B सर, आपण अमेरिका दृष्टिकोनातून बघितलं, की त्यांना सुद्धा कसा हा निर्णय तापदायक आहे. आपण भारतीय दृष्टिकोनातून बघू. भारताला सुद्धा जी कुणकुण आहेच. कारण पंतप्रधान सातत्याने सांगत होते, की तुमचा एक पाय भारतात राहायला पाहिजे किंवा आता परावलंबित्व हाच आपला दुर्गुण आहे. स्वदेशीचा नारा हे चाललेला आहे. पण 90% ITNs हे अमेरिकेत जात आहेत किंवा 30 ते 40% विद्यार्थी जे आहेत ते तिकडे शिकायला जातात. त्यांचा एक प्रकारे स्वप्नभंग झालेला आहे आणि हे सगळे कुटुंबच ना, म्हणजे विद्यार्थी त्यांचे पालक चिंतेमध्ये. तर त्यांची सगळी जी स्वप्न आहेत ती उद्ध्वस्त होणार आहेत या निर्णयामुळं. याच्याकडे तुम्ही कसं बघता हे सांगा. आणि मग याला ॲब्सोल्युटली की याला पर्याय काय? इतका मोठा जर म्हणजे IT मधला फोर्स तुम्ही जसं म्हणताय प्रेशर्स किंवा हे की काय नाही, उठलं की त्यांचं एक ड्रीम असतं की अमेरिकेत जायचं, सेटल. अमेरिका तुम्ही जसं म्हणा की लिबरल आहे, तिथं एक एक प्रकारे छान आयुष्य तुम्ही जगू शकता. तर जे स्वप्नभंग म्हटलं जात आहे, तर तो इतक्या मोठ्या प्रमाणात होईल ते सांगा. त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे? ITNs 90% किंवा 30 ते 40% विद्यार्थी आणि ऑब्व्हियसली पर्याय अमेरिका सोडून मग जर्मन किंवा इतर कुठल्या देशांचा पर्याय असू शकतो. ते नक्कीच आहे. मला असं वाटतं, की आपण या बाबतीमध्ये सावध व्हायला पाहिजे. किंबहुना या सगळ्या गोष्टीतनं आपण खूप सारे धडे आपल्याला घेता येण्यासारखे. एक तर पहिले तर ह्या मानसिकतेतनं बाहेर आलं पाहिजे, की अमेरिका हे केवळ एकमेव अशा प्रकारचं डेस्टिनेशन आहे, की ज्यामध्ये तुमचं ड्रीम रिअलाइज होऊ शकतात आणि तुम्ही फ्लरिश होऊ शकतात. ही एक पद्धतीची मॅड क्रेज आहे. आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करा, ज्याला त्याला अमेरिकेमध्ये शिकायला जायचं. पण मी समजू शकतो, की तुम्ही न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे. अजून असे काही अगदी तांत्रिक बाब आहेत, ज्याच्यामध्ये हायली स्किल्ड एज्युकेशन म्हणा, जे अमेरिकेत अवेलेबल आहे, त्यांच्याकडे तशा लॅब्स आहेत. मी समजू शकतो त्यासाठी आपले भारतीय विद्यार्थी जात आहेत. पण तुम्ही अगदी BA इन लिबरल आर्ट्स करण्यासाठी जर तिकडे जाणार असाल आणि त्यासाठी बँकांमध्ये 2.5 कोटीची तुम्ही कर्ज घेणार असाल, बरोबर. तर याविषयी पुनर्विचार करणं किंवा आत्मपरीक्षण करणं गरजेचंच आहे. म्हणजे मी 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 याला दुसऱ्या दृष्टिकोनातनं पाहतो. मी अशा दृष्टिकोनातनं पाहतो, की अप्रॉक्सिमेटली तुम्ही एक IITचा इंजिनियर तयार करण्यासाठी 5 ते 6 लाख रुपये हो. खर्च करता. कदाचित जास्त अमाउंट जास्त. असेल. आज तो तिथनं झाल्यानंतर त्यांनी अपेक्षा अशी आहे, की IITs, IIMs ह्या कशासाठी काढल्या गेल्या, की आपल्याला ज्या विकसनशील भारताचे जे ड्रीम्स होते 60s, 70s, 80s मध्ये, की त्यांनी त्यांचं नॉलेज, टॅलेंट हे भारतासाठी वापरावं. हं. पण आज जर तुम्ही बघितलं, याच्यातले बहुसंख्य लोकं आफ्टर ग्रॅज्युएशन तात्काळ मायग्रेट होतात. आज आपल्याला असं दिसतं, की ज्याला मी म्हणतो, की तुम्हाला असे अमेरिकेमधले, युरोपमधले 100 पैकी 90 प्रोजेक्ट असे दिसतील, की ज्याच्यावरती भारतीय काम करतायत. पण मला सांगा असे कोणते भारतीय प्रोजेक्ट्स आहेत, ज्याच्यावर अमेरिकन्स काम करतायत, युरोपियन्स काम करत आहेत. त्यामुळे केवळ आपल्या करिअर अमेरिकेत गेल्यामुळेच आमचं करिअर आहे, या मानसिकतेतनं एक तर आपण बाहेर येणं फार गरजेचं आहे. हा भारत बदललेला भारत आहे.
हा तो काही पहिला 30-40 वर्षांपूर्वीचा भारत नाही. आता तुम्हाला करिअरमध्ये अपॉर्च्युनिटीज प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहेत. हं. दुसरं तुम्ही जर विचार केला तर अशा प्रकारचा प्रभावी अतिरेकी आर्थिक राष्ट्रवाद हा आता प्रत्येक देशामध्ये तुम्हाला दिसून येईल. इंग्लंडमध्ये सुद्धा तुम्हाला दिसलं ब्रेक्झिट घडून आलं. आज इंग्लंड त्याच्यातनं बाहेर पडला. आजही पश्चिम युरोपमध्ये ते वारं सुरू झालंय की ईस्टर्न युरोपचं चीप लेबर हे पश्चिम युरोपमध्ये यायला लागलेलं आहे. त्यामुळे स्थानिकांचे जॉब जात आहेत. त्यामुळे त्यांनाही पुन्हा तिथं रिव्होल्ट सुरू झाला. जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये जे इस्लामिक इमिग्रंट्स आलेले आहेत मोठ्या प्रमाणात इराक, सिरियामधनं त्यांच्या विरुद्ध प्रोटेस्ट सुरू झालेला आहे. कोणताही देश बघा तुम्ही आता स्लोली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसं पॉप्युलेशन वाढतं आहे, त्यानुसार ते आपले लॉज जे आहेत ते स्ट्रिक्ट करणार इमिग्रंटच्या संदर्भामध्ये. त्यामुळे आज ना उद्या भारताला हे फेस करावंच लागणार होतं. बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता त्याच्यात मी दुसऱ्या साईडने त्याला बघतो, की जर तुम्ही एवढं एक्सपर्टीज आहे, तर भारतात जर तुम्हाला एवढ्या प्रचंड संधी आहेत, ह्याही नंतर तुमच्या या प्रश्नाकडे हो. जाऊ, की अमेरिकाच का फक्त? अहो तुम्हाला इतर देश नाही आहेत का? आज फॉर एक्झाम्पल जर्मनी सारखा तुम्ही देश घ्या. आज पश्चिम युरोपमधला एक असा देश आहे जो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये ज्याला फार मोठ्या प्रमाणात तुमच्याकडचे मेकॅनिकल इंजिनियर असतील, करेक्ट. प्रोडक्शनवाले असतील, तिकडे जायला विद्यार्थी जात आहेत. या जर्मनीनी महाराष्ट्र सरकारबरोबर एमओयू केलाय आणि हजारो विद्यार्थ्यांची डिमांड आहे जर्मनीमध्ये. आज तुम्ही जर्मनीमध्ये जाऊ शकता. पश्चिम युरोप तुम्हाला प्रचंड मोठा पर्याय आहे. त्यानंतर फार ईस्टमध्ये जपान आहे, दक्षिण कोरिया तुमच्याकडे आहे. साऊथ ईस्ट एशियामध्ये 10 साऊथ ईस्ट एशियन नेशन्स आहेत तुमच्याकडे. इंडोनेशिया आहे, कंबोडिया आहे, सिंगापूर आहे, लाओस आहे. या देशांमध्ये सोडू शकतात. सेंट्रल एशिया आहे, वेस्ट एशिया आहे. तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करणं येत्या काळामध्ये गरजेचं आहे. म्हणजे मी हे म्हणतोय की अमेरिकेची मोनोपली, डॉलरची मोनोपली, अमेरिकन कल्चरची मोनोपली हे तुमच्यावरती लहानपणापासून आपल्यावरती बिंबवलं गेलेलं. आणि मग आम्ही कुठेतरी सबऑर्डिनेट आहोत, ते कुठेतरी सुपेरियर आहेत आणि सगळं काही चांगलं त्यांच्याकडेच घडतं म्हणून आम्ही त्यांच्याकडेच गेलं पाहिजे. हा प्रकार आता थांबणं अत्यंत गरजेचं आहे. नाही पण सर म्हणतं बरोबर तुम्ही की जसं जर्मन आता अभ्यासक्रमामध्ये पण अनेक शाळेपासून जर्मन विषय वगैरे असतो. त्यामुळे जर्मन हा एक पर्याय आहे. किंवा तुम्ही इतर पण पर्याय आहे. लँग्वेज बॅरियर हा फार मोठा अडथळा असू शकेल. म्हणून मग अमेरिका प्रिफर करतात. आता इतक्या लगेच याला काही काळ जावं लागेल बरोबर आहे. पण आत्ता काय करायचं? आत्ता व्यवहार्य पण नाही आहे. म्हणतायत ना लोक की आता मग परत या तुम्ही आणि मग ब्रेन गेन आणि भारतामध्ये या. मग भारतामध्ये स्टार्टअपला संधी आहे, याला संधी आहे. असं म्हणणं ठीक आहे. पण इतके सगळ्या लोकांना हे व्यवहार्य कुठं आहे? नाही, आता 2 गोष्टी लक्षात घ्या. अर्थात त्याच्यातलं सगळेजण तिथं जातात अशातला भाग नाहीये. हा निश्चितपणे आणि आता सुद्धा एज्युकेशन घेतल्यानंतर ते एज्युकेशन झाल्यानंतर बरेच लोकं तिथं थांबायचे जॉबसाठी वगैरे. आता त्यांना कंपल्सरीली परत पाठवायला लागले. हे फक्त तिथं घडतंय का नाही? ऑस्ट्रेलियामध्ये पण सिमिलर प्रकार होतोय, यूकेमध्ये पण सिमिलर प्रकार होतोय, की तुम्ही एज्युकेशनसाठी आलात, एज्युकेशन घ्या, आता परत परत चालले जा. जा. बरोबर. अनेकांना मी बघतो, की तिकडं जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन लॉचं शिक्षण घेतायत. प्रॅक्टिससाठी ते परत भारतामध्ये परत येतायत. त्यामुळे आता परिस्थिती स्लोली बदलायला लागलेली आहे. पुढच्या काळामध्ये ही परिस्थिती आणखीनही तीव्र होत जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला भारतामध्ये तुमच्या करिअरच्या संधी शोधणं हे अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. आता तुम्ही म्हणता हा ट्रान्झिशन फेज, हा संक्रमण अवस्था आहे. याचा अर्थ असा नाही की क्विकली ह्या सगळ्यांसाठी भारतामध्ये एक इकोसिस्टम तात्काळ तयार होईल. कोणतीही इकोसिस्टम तयार होण्याची एक प्रक्रिया असते. ही इव्होल्युशनरी प्रोसेस, रिव्होल्युशनरी नाहीये. त्यामुळे स्लोली होणार, परंतु ते नक्कीच होणार आहे. मग मला एक सांगा, चायनामधनं फक्त 11% लोक H1B व्हिसामध्ये जातात. बरोबर. आज मग तुम्हाला असं दिसतं की मग हे चायनीज लोक जातात कुठे मग? मग त्यांच्याकडे सुद्धा अशा स्वरूपाची एक मोठी इकोसिस्टम तयार झालेली आहे. ते चायनीज कंपन्यांमध्ये कामं करतात. आता चायनामध्ये झटपट तयार झालंय का हे? नाहीये. चायनामध्ये एकूणच इकॉनॉमिक ट्रान्झिशन किंवा संक्रमण अवस्था 30 वर्ष चालली. 1981 पासून तर 2011 पर्यंत. म्हणजे तेव्हा डेन शियाओपेंग होते. तेव्हापासून तर 2012 मध्ये शी जिनपिंग आले तोपर्यंत 30 वर्ष चायनाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. त्यांना कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स करावे लागले. त्यांना मग त्यांनी इंडस्ट्रियल पार्क तयार केल्या. त्या इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात केली. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावरती आणल्या आणि अनेक म्हणजे त्यांच्याकडे शेतीचा सुद्धा प्रॉडक्टिव्हिटीचा हो. इश्यू होता. शेतीमध्ये त्यांनी स्मॉल स्केल इंडस्ट्री सुरू केले. MSME चायनामध्ये खूप स्ट्रॉंग झाल्या. या सगळ्या गोष्टींच्या करण्यासाठी 30 वर्ष त्यांना द्यावी लागली. आपण आपली ही प्रक्रिया सुरू केली. पण आपली प्रक्रिया अनेक अडथळ्यांनी भरलेली आहे. आपण सुरू केल्यानंतर कोरोना आला, रशिया युक्रेन आलं, तेव्हापासून तर ऑपरेशन सिंदूर पर्यंत आलं. आपला मार्ग अडथळ्यांनी भरलेला आहे. त्यामुळे मी यासाठी आशावादी आहे की पुढचे 10 वर्ष जाऊ द्या. आजही जगामध्ये सगळ्यात जास्त GDP ग्रोथ रेट असणारी आपली इकॉनॉमी आहे. बरोबर. या सगळ्यांना अकोमोडेट करण्याचं पोटेन्शियल आपल्याकडे आहे. दुसरा मुद्दा जो आहे, जो फार महत्त्वाचा आपण सांगितला, की आपण डिपेंडन्स आपला कमी केला पाहिजे. याचं आणखीन एक कारण असं आहे, की आजही आपल्या GDPला मेजर कॉन्ट्रिब्युशन जे आहे ते आपल्या डोमेस्टिक कन्झम्पशनचं आहे. खूप मोठा वाटा डोमेस्टिक कन्झम्पशनचा आहे.
त्यामुळे तुम्ही जर आपल्याकडे स्कोप मोठी, ती एवढी मिडल क्लास मार्केट भारतामध्ये आहे, 42 कोटींची मिडल क्लास मार्केट तुमच्याकडे आहे. तर ती तुम्ही एक्सप्लॉइट करू शकता. आज तुम्ही अनेक स्टार्टअप इथं स्टार्ट करू शकतात. भले की सुरुवातीला अडचणींचा सामना होईल, परंतु तुम्हाला इथं फ्युचर आहे. देशासाठी काम करण्याचा एक आत्माभिमान पण आहे, आनंद पण आहे. हं. तर आता ह्या मानसिकतेला भारतीय तरुणांनी तयार राहणं गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अनेक देशांमधनं पुढे-पुढे यायला लागणार आहेत. स्थानिक व्हर्सेस इमिग्रंट हा संघर्ष हळू-हळू तीव्र होत जाणार आहे आणि हा वाद अमेरिका आहे, युरोपियनमधल्या काही देशात सुरू झाला, ऑस्ट्रेलियामध्ये काही प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे. पण अजून त्याची तीव्रता साउथ ईस्ट एशिया आणि फार ईस्ट एशियामध्ये नाही, आशियामधल्या काही देशांमध्ये नाहीये. ज्या ठिकाणी तुम्ही करिअरच्या अपॉर्च्युनिटी चांगल्या पद्धतीने सर्च करू शकता. मात्र आपण या मानसिकतेला तयार राहणं आणि भारतामध्ये 3 पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. एक तर पालकांनी आणि मुलांनी मानसिकता बदलणं. बरोबर. ही मानसिकता म्हणजे आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आज तुम्हाला या ठिकाणी मांडतो, श्रमाची प्रतिष्ठा. आज तुम्ही बघा, की आपल्याकडची मुलं काम करायला तिकडे का त्यांच्याकडे लेबर लॉज फार स्ट्रिक्ट आहे. म्हणजे आज इंग्लंडमध्ये तुम्ही 1 तासभर जर काम केलं, तर तुम्हाला 5 पाउंड मिळतात. 5 ते 6 पाउंड मिळतात. तिथं प्रत्येक भारतीय पडेल ते काम करतो. हं. तो शिकायला गेल्यानंतर तो पेट्रोल पंपवर काम करेल, हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करेल. कारण तिथं श्रमाला प्रतिष्ठा आहे. आपल्याकडे कोणताही क्वालिफाईड माणूस कोणतेही अशा प्रकारचं काम नाही करणार. कारण आपल्याकडे श्रमाला प्रतिष्ठा नाही आणि त्याला मूल्य पण नाहीये. तिथं तुम्ही 1 तासाची तुम्हाला 5-6 पाउंड मिळतात. 5 तास काम केलं, डबल शिफ्ट केली, तर आज तुम्हाला साधारणतः असं धरून चला, की 5-5-25 म्हणजे तुम्ही नाही म्हटलं, तरी तुम्ही ₹2,500 वगैरे अशा स्वरूपाने तुम्हाला पर डे पडू शकतो. ही मुलं 2 वर्षांमध्ये 30-40 लाख रुपये अशाच प्रकारे अर्निंग करतात. हा प्रकार श्रमाची प्रतिष्ठा भारतामध्ये यायला पाहिजे. दुसरी मानसिकता आहे, की फक्त अमेरिकेतच सगळं काही आहे, या हो. मानसिकतेतनं बाहेर येलं पाहिजे. आता अनेकदा होतं, की 70s-80s मध्ये जी लोकं गेली, हो. 90s मध्ये काही लोकं गेली. ते तिथं गेले, सेटल झाले, करियर फ्लरिश झालं. आता ती सिच्युएशन आता नाहीये. म्हणून त्यांचं सक्सेसफुल झाले, कमला हॅरिस सारखं जनरेशन सक्सेसफुल झालं, म्हणजे आम्ही पण गेलं पाहिजे, झालं पाहिजे असं अजिबात नाहीये. मला असं वाटतं, की आपल्याकडे पण उत्तम करियर आहे. इतर देशांमध्ये पण करियरच्या फार चांगल्या संधी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने डायव्हर्सिफिकेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. इतर देशांमध्ये संधी पण शोधणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरा प्रकार सरकारच्या माध्यमातून तो महत्त्वाचा असा आहे, की तुम्हाला ही इकोसिस्टम डेव्हलप करावी लागेल. ती इकोसिस्टम डेव्हलप जर करायची असेल, तर तुम्हाला इंडस्ट्री पार्क काढणं, आयटी पार्क्स काढू शकतो आपण. मोठमोठ्या जसं आपण इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार करतो, तसे आयटी कॉरिडॉर तयार करणं, जेणेकरून आयटी सेक्टरमधल्या लोकांना इथं मोठ्या प्रमाणात पाठ होईल. तिसरा एक मुद्दा मला असं वाटतं, की फार महत्त्वाचा आहे, की याचा किती इम्पॅक्ट हा होऊ शकतो. तर लक्षात घ्या, की आता अनेक अशा कंपन्या आहेत. फॉर एक्झाम्पल Amazon असेल, Microsoft असेल, यांनी आपले बॅक ऑफिसेस इतर देशांमध्ये करून ठेवलेले आहेत. कारण त्यांना याची कल्पना होती, आज ना उद्या हा इश्यू अराईज होणार. अनेक कंपन्यांचे बॅक ऑफिसेस लॅटिन अमेरिकेमध्ये आहेत. काहींचे भारतामध्ये आहेत, काहींचे कॅनडामध्ये आहेत. तर आता काय होईल, की बऱ्याचदा हे लोकं जे भारतीय आहेत, त्यांना ते ब्राझीलमध्ये काम करायला लावतील, लॅटिन अमेरिकेत काम करायला लावतील, कॅनडात काम करायला लावतील. काहींना भारतातच त्यांच्यासाठी काम करायला लावतील. जरुरी नाही की त्यांनी तिथंच गेलं पाहिजे. त्यामुळे हाही प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इतकं सिव्हिअरली त्याचा इम्पॅक्ट होईल असं नाहीये. फक्त याचा फ्रेशर जे आहेत, ज्यांच्यामध्ये एक प्रकारची प्रचंड क्रेज आहे, ज्याला मी मॅड रश म्हणेल, की आम्हाला कसंही करून फक्त अमेरिकेत जायचं आणि अमेरिकेत एकमेव असं डेस्टिनेशन आहे, की जिथं माझं करियर फ्लरिश होणार आहे. या मानसिकतेतनं आता आपल्याला बाहेर यावं लागेल. बरोबर. पण तुम्ही हे सगळे जे सांगितले, की पालक आणि विद्यार्थ्यांनी मानसिकता बदलली पाहिजे आणि सरकारने पण काय केलं पाहिजे. पण सर ह्याला वेळ जाणार आहे. मानसिकता अशी एका रात्रीमध्ये बदलत नाही किंवा सरकारला पण जे आयटी पार्क्स आणि वेगळ्या संधी निर्माण कराव्या लागतील. आता मधल्या काळामध्ये तुम्हाला म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म आपण नेहमी विचार करतो. तर ते काय केलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं? म्हणजे जर असं झालंच, की ते सगळे 30-40% विद्यार्थी जे दरवर्षी अमेरिकेत जात आहेत, त्याला जर ब्रेक बसला किंवा अनेक जणांना परत यावं लागलं. आपल्याकडची जी आता परिस्थिती आपण ती बघतोय जॉबची आणि ही काय आहे. तर तुम्ही काय सांगाल, की ती परिस्थितीचा ते तुम्ही जरा सांगा, की त्याचं आकलन तुमचं काय आहे? काय होऊ शकतं आणि काय करायला पाहिजे? हे बघा, मला असं वाटतं, की ॲज फार एज एज्युकेशन इज कन्सर्न, आपलं जे एज्युकेशन सिस्टम आहे किंवा भारतीय एज्युकेशनचं जे स्टँडर्ड आहे, ते कुठेही जागतिक पातळीपेक्षा कमी नाही. हा सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या. परंतु आपल्याकडे ट्रॅडिशनली म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर अगदी ग्रॅज्युएशनला सुद्धा आपल्या सोशल सायन्सच्या विद्यार्थ्याला सातत्याने प्लेटो, अरिस्टॉटल पासून सगळे ग्रीक विचारवंत किती ग्रेट होते आणि मग कुठेतरी त्यांना अधिक भर दिला जाणं, हे आपल्याला सातत्याने शिकवलं गेलं. आपल्याला कुठेतरी बिंबवलं गेलं, ज्याला मी कल्चरल इम्पेरियलिझम किंवा सांस्कृतिक वसाहतवाद म्हणतो. त्यामुळे आमच्याकडचं सगळं आता जे इंडियन नॉलेज सिस्टम आहे,
ते पण आता किती चांगल्या पद्धतीने आहे. म्हणजे इव्हन युनिव्हर्सिटी कन्सेप्ट ही आमच्याकडे नालंदाच्या काळात म्हणजे ऑक्सफोर्ड विद्यापीठ 12व्या शतकात आलं. त्याच्या कितीतरी हजार वर्षापूर्वी आमच्याकडे नालंदा एज्युकेशन सिस्टम होती. विद्यापीठाची संकल्पना आमच्याकडे आलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. मुळात मुद्दा असा आहे, की तुम्ही जे म्हणतात, की एज्युकेशन सिस्टममध्ये ह्या सगळ्या हो. लोकांनी आपल्या एज्युकेशन सिस्टमनी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे आहे. हे लोकं जे बाहेर ह्या वर्षी पहिल्यांदा विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भारतामध्ये पहिल्यांदा कमी झाली आहे. तर या विद्यार्थ्यांना आपल्याकडे आपण कसं अकोमोडेट करू शकतो हा पहिला मुद्दा. हं. दुसरा मुद्दा आपल्याला करावा लागेल, की इमिडिएटली ज्या मुलांना आता H-1B व्हिसामुळे रिस्ट्रिक्शन्स येणार आहेत, त्यांनी सरळ युरोपियन देशांचा विशेष करून जर्मनीसारखा देश हो, असेल, आपण बोलू. फ्रान्स आहे, यूकेमध्ये आपल्याला कारण यूके बरोबर आपला फ्री ट्रेड आहे. अग्रीमेंट पण आता बरोबर. झालेला आहे. तुम्हाला खूप चांगल्या संधी ह्या वेस्ट एशियामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये UAE सारखा देश आहे, ज्याच्याबरोबर आपला MOU झालेला आहे. फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेला आहे. तुम्हाला ऑस्ट्रेलिया मोठी संधी आहे. त्याच नंतर मी तुम्हाला जपानचा उल्लेख नेहमी करेल. एक तर जपानबरोबर ट्रॅडिशनली भारताचे कल्चरल बॉन्ड्स खूप स्ट्राँग आहे, हिस्टॉरिकल बॉन्ड स्ट्राँग आहेत. स्ट्रॅटेजिक रिलेशन म्हणजे आपलं सिक्युरिटी रिलेशन स्ट्राँग आहे आणि जपानबरोबर एक पद्धतीची इमोशनल बॉन्डिंग आहे आपली. तर मला असं वाटतं जपान हे तुमच्यासाठी उत्तम डेस्टिनेशन असणार आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर जपानचं मार्केट हे त्यांच्यासाठी फार मोठं मार्केट असू शकतं. आणि त्यानंतर साऊथ ईस्ट एशियामध्ये आहे. आज साऊथ ईस्ट एशियामध्ये सॉफ्ट स्किलमध्ये शिकवणारे लोक नाही आहेत. विशेष करून इंग्लिशसाठी टीचर्स आज तुम्हाला अनेक साऊथ ईस्ट एशियाच्या देशांमध्ये मिळत नाहीयेत. जे भारताकडचा प्लस पॉइंट आहे. इंग्लिश लँग्वेज आपला खूप मोठा प्लस पॉइंट आहे. हं. त्यामुळे तो तुम्ही जाऊन तिथं करू शकता. तर मला असं वाटतं, की अगदी पॅनिक सिच्युएशन होण्याची गरज नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष सर्व काही नाहीये. हं, हं. आज एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवरती स्वाक्षरी त्यांनी केली 21 तारखेपासून ते आले. तो रिअलाईज झाला त्यांचा निर्णय. अमेरिकेमध्ये ज्युडिशरी स्ट्राँग आहे. त्याला तात्काळ तिथं चॅलेंज केलं जाईल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, की ह्या सगळ्या ज्युडिशियल प्रोसेसमध्ये काही महिने गेले. पुढच्या वर्षी त्यांच्याकडे सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यानंतर पक्षी बलाबल तिथलं बदलणार आहे. त्यामुळे ज्युडिशरी आहे, स्ट्राँग हे आहे. आयटीचं लॉबी सिस्टम प्रचंड स्ट्राँग आहे. बरोबर. त्यामुळे हा जरी त्यांनी निर्णय घेतलेला असेल, तरी तो कायम राहील की नाही याविषयी पण साशंकता आहे. आणि डोनाल्ड ट्रम्पचा स्वभाव जर बघितला घुमजाव करण्याचा, निर्णय घ्यायचा, घुमजाव करायचा, निर्णय घ्यायचा, घुमजाव करायचा. हेच आपण गेल्या 7-8 महिन्यात बघत आलेलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की या निर्णयाच्या बाबतीमध्ये देखील काही प्रमाणामध्ये शिथिलता येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. हं. त्यामुळे आपण एकदम पॅनिक होता कामा नये. त्यांची ज्युडिशरी सिस्टम अत्यंत स्ट्राँग आहे. त्यांचे प्रत्येक निर्णय इव्हन हार्वर्डचा एज्युकेशन सिस्टमचा निर्णय पण ज्युडिशरीमध्ये चॅलेंज झालेला होता. त्यामुळे हे पण निर्णय निश्चितपणे चॅलेंज होते. मला वेट अँड वॉच ठेवावं. दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी केवळ अमेरिका नाही, तर इतर देशांचा देखील विचार करेक्ट. तुम्ही म्हणजे संकटामध्ये संधी आहे हे तुम्ही अगदी सांगताय बरोबर. आणि जसं म्हणताय की आता नॅस्कॉमने पण म्हटलेलं आहे, चॅलेंज पण केलेलं आहे. करेक्ट. किंवा खूप जण असं म्हणतात की एवढं अवलंबित्व H-1B वरती नाही आहे पण आता असं पण येते. पण सर तुम्ही ऑस्ट्रेलिया वगैरेचा उल्लेख केला. पण असा ट्रेंड दिसतोय की फक्त अमेरिकाच नाही, इतर काही देशामधून पण भारतीयांना, विद्यार्थ्यांना विरोध होतोय. व्हिसा रिजेक्ट केले जात आहेत. न्यूझीलंड असेल किंवा ऑस्ट्रेलिया, आयर्लंड. तर हे का घडते आपल्या बाबतीमध्ये? नाही, फक्त आपल्या बाबतीत नाहीये. हे जगामध्ये ज्या सगळ्यात जास्त अशा स्वरूपाचं इमिग्रेशन कुठनं होतंय ते भारतात. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज साधारणतः 123 देशांमधनं 4 कोटी भारतीय राहतात. आणि तुम्ही बघत असाल तर जगात सगळ्यात जास्त फॉरेन रेमिटन्स कोणत्या देशाला मिळतो? तो आशिया खंडामध्ये भारताला मिळतो. 2024 मध्ये भारताला जो फॉरेन रेमिटन्स म्हणजे आपले लोकं परदेशात काम करतात आणि मायदेशी जो पैसा पाठवतात त्याला आपण फॉरेन रेमिटन्स म्हणतो. मागच्या वर्षी आपल्याला $125 अब्ज फॉरेन रेमिटन्स मिळाला, जो हायेस्ट एशियामध्ये. सगळ्यात जास्त फॉरेन रेमिटन्स आपल्याला मिळतो. याचा अर्थ काय होतो? फार मोठ्या प्रमाणावरती भारतीय बाहेर जातात. आणि आता दुसरं असं आहे, की भारतीयांची मागणी फार आहे. का बरं मागणी आहे? तुम्ही लक्षात घ्या, याच्यावरती काही स्टडीज झाले, काही अभ्यास झाले. एकूणच भारतीय जी मानसिकता आहे, हा माणूस कुटुंबवत्सल माणूस आहे. हा शांतताप्रिय माणूस आहे. हा फार क्वचित कोणत्या इल्लीगल ॲक्टिव्हिटीजमध्ये हा जातो किंवा अँटी गव्हर्नमेंट ॲक्टिव्हिटीजमध्ये हा जातो. हा शांतपणे जाणं, आपली अत्यंत प्रामाणिकपणे काम करणं, तो पैसा कमवणं आणि आपली बचत करण्याची भारतीयांची मानसिकता आहे. त्यामुळे तो बचत केलेला पैसा परत जाणं, मायदेशी पाठवणं. तर या मानसिकतेमुळे इंडियन्स आर प्रेफर्ड, हं. की हा एक शांतताप्रिय कुटुंब आणि तिथं फार पाहिलं जातं. तुमची फॅमिली बॅकग्राऊंड पण चेक केली जाते. हा एक कुटुंबवत्सल माणूस आहे. त्यामुळे भारतीयांची डिमांड जगभरामध्ये कंपेअर टू अदर कंट्रीज ही निश्चितपणे जास्त आहे. त्यामुळे काय झालं आणि भारतीय जास्त काम करायला तयार आहेत. आता तुम्ही बघा ॲव्हरेज काम जर युरोपमधला एखादा माणूस आठवड्याला 18 तास करत असेल, तर भारतीय माणूस हा 2 दिवसांमध्ये 18 तास काम करायला तयार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय प्रेफर्ड असल्यामुळे ठिकठिकाणी भारतीय आहेत.
ठिकठिकाणी भारतीय आहेत. तुम्ही युरोपमध्ये जा, UK मध्ये जा, स्कॉटलंडमध्ये जा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भारतीय दिसतील. एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जा, शिकवणारे भारतीय दिसतील. हे का झालं? आणि त्यामुळे हा रिझनमेंट, हा रोष येणं हा प्रकार आता सुरू झाला. त्यामुळे मला असं वाटतं, की हे 80s, 90s किंवा 2000 21व्या शतकातल्या पहिल्या दशकामध्ये म्हणेल किंवा आता परिस्थिती ड्रास्टिकली बदललेली असल्यामुळे मला असं वाटतं, की करिअरच्या उत्तम अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे सुद्धा एक्सप्लोर करायला लोकांनी हरकत नाही. तर एकीकडं म्हणजे आता थोडंसं आपण राजकीय पण पडसाद हं. घेऊयात. त्याचं कारण असं आहे, की ट्रम्प एकीकडे म्हणतात, की मोदी माझ्याशी खूप क्लोज आहेत. आता त्यांनी वाढदिवसाला फोन पण केला. आशावादी पण आहेत. आता गोयल पण पोहोचलेले आहेत. टेरिफ संदर्भामध्ये ज्या मीटिंग्स होत आहेत, तर त्या पण आता फायनली होतील. कुठेतरी ती पण अपेक्षा आहे. असं म्हटलं जातं, की बरोबर. आपण रशियाकडनं तेल खरेदी थांबवलेली नाही आहे. त्यामुळे ते चिडलेले आहेत किंवा त्यांना जो प्रतिसाद अपेक्षित होता म्हणून कदाचित ट्रम्प हे देत आहेत. दुसरीकडं विरोधकांनी सुरू केलेलं आहे, की बघा राहुल गांधी यांनी आधी सांगितलं होतं. ते जुनं ट्विट पण व्हायरल झालंय या व्हिसा संदर्भामध्ये किंवा परत राहुल गांधी म्हणतात, की वीकर पंतप्रधान आहे. एक प्रकारे विरोधकांना कोलीत मिळालेलं आहे याच्यामुळं. तुम्ही याच्याकडे कसं बघताय? ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये परत काही मुत्सुद्देगिरी, परत संबंध सुधारू शकतात आणि जर ते टेरिफ वॉरवरती जर काही तोडगा निघाला, तर कदाचित याच्यावरती पण तोडगा निघेल का? असं म्हणजे अनेक जण असं म्हणतात, की घुमजाव पण करतील. तुम्हाला या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल काय म्हणायचं? हे बघा, मला वाटतं मागेही आपल्या व्यासपीठावरून एक गोष्ट स्पष्ट केली होती, की डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिका नाही. हं, हं. अमेरिकेमध्ये कोणत्याही राष्ट्राध्यक्षाचं जे अस्तित्व आहे, ते मॅक्स टू मॅक्स 8 वर्ष. हं. डोनाल्ड ट्रम्पचं अस्तित्व 3 वर्ष आहे. त्यामध्ये मी तसं म्हटलं तिथे ज्युडिशरी आहे. तर डोमेस्टिक जे पार्टी पॉलिटिक्स आहे ते पण त्याच्यात डायनॅमिझम आहे. दुसरा मुद्दा असा आहे, की डोनाल्ड ट्रम्प हा एक अनप्रेडिक्टेबल व्यक्तिमत्व. त्याच्याविषयी तुम्ही काहीच बोलू शकत नाही. काहीच त्यांच्याविषयी भवितव्य करणं भयानक अवघड आहे. दुसरं असं आहे, की हा एक उद्योगपती आहे. हा आयुष्यभर निगोशिएशन डील करत आलेला. त्यांची डील करण्याची एक पद्धत आहे. ती पद्धत अशी की प्रतिपक्षावरती दबाव टाकायचा आणि दबाव टाकून जास्तीत जास्त बेनिफिट एक्स्ट्रॅक्ट करायचे. आता सांगा ज्या वेळेला पहिल्यांदा दुसऱ्या वेळेस ते प्रेसिडेंट झाले, पहिल्या महिन्यामध्ये मोदी तिथे भेटायला गेले. हो. पंतप्रधान मोदी भेटायला गेल्यानंतर एकच दिवस अगोदर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी काय सांगितलं, की इंडिया इज अ टेरिफ किंग. हं. ओके. हे म्हणण्याची तुम्हाला काय गरज होती? कारण त्यांना माहिती होतं, की नेक्स्ट डेला ट्रम्पमध्ये आणि मोदींमध्ये चर्चा होणार आहे. मग प्रेशर क्रिएट करायचं. हे प्रेशर क्रिएट करण्यासाठीच त्यांनी आता तुम्हाला रशियाकडनं तुम्ही तेल घेत आहात आणि तुम्हाला 25% ॲडिशनल टेरिफ. अरे बाबा, तुम्ही त्यांच्या रशियाच्या विरुद्ध 5,000 आर्थिक निर्बंध लावले. अमेरिकेने लावले, युरोपने लावले. व्लादिमीर पुतीनने ऐकलं नाही आणि एकट्या भारताने तेल घेणं थांबवल्यामुळे पुतीन ऐकणार? अरे हे हास्यास्पद आहे, बालिशपणा आहे हा. तुम्ही 5,000 निर्बंध लावल्यानंतर जर रशिया-युक्रेन युद्ध थांबलं नाही, तर भारताच्या एकट्याने तेल घेणं थांबवल्याने युद्ध थांबणार आहे का? मग तुम्ही चायनाला का सांगत नाही हे तेल घेऊ नका म्हणून? युरोपियन देशांना का नाही सांगत की $67 बिलियन लक्झरी गुड्स अमेरिकेकडनं रशियाकडनं घेऊ नका म्हणून? हे डोनाल्ड ट्रम्पला पण माहिती. पण प्रेशर टाकायचं. ते प्रेशर का टाकायचं? तुम्ही ॲग्रीकल्चर सेक्टर ओपन करा, फिशरीज ओपन करा, MSME ओपन करा, तिथं आमच्या इन्व्हेस्टमेंट येऊ द्या, तिथं मार्केट ॲक्सेस द्या. त्यासाठी आपण नाहीये. आता मुद्दा असा आहे की ट्रेड टॉक सुरू झाले परत. जे होणार नव्हते बघा त्यांनी घुमजाव केलं. पहिले त्यांनी एकदम अग्रेसिव्ह स्टँड घेतले. आता कन्सिलिएटरी स्टँड घ्यायला सुरुवात केली. भारत आमचा ग्रेट फ्रेंड आहे. एशिया पॅसिफिक, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आणि आम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमुळे ते रिलेशन अफेक्ट होऊ देणार नाही. हे सगळं त्यांनी करायला सुरुवात केली. आता टॉक सुरू झाले. पियुष गोयल आणि त्यांची टीम अमेरिकेला जातीये. ह्यामध्ये पुन्हा प्रेशर क्रिएट होणं गरजेचं आहे. आपले बेनिफिट व्हावेत. त्यामुळे सुद्धा त्यांनी H-1B व्हिसाचा आत्ताच निर्णय घ्यायचे काय कारण होतं? कारण तोच आहे, की तुमच्याकडे बरेच लोकं भारतामध्ये गेलेले आहेत परत हा फेस्टिव्ह सीझन आहे. फेस्टिव्हलचा सीझन आहे. दिवाळीला जाऊ शकतात. नवरात्रचा आहे. गणपती 10 दिवसाचा आत्ता होऊन गेलेला आहे सीझन. हा फेस्टिव्ह सीझनमध्ये हा निर्णय घ्यायचा. इट्स अगेन अ टाइप ऑफ प्रेशर टॅक्टिक्स आणि हा डोनाल्ड ट्रम्प करत येतो. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याविषयी या गोष्टी हा 3 वर्ष भारताला सहन करा. बरं तो एकटा भारताविषयी करतोय का? अहो त्यांनी सिमिलर स्टँड ब्राझीलविषयी घेतला. युरोपियन देश त्याचे मित्र आहेत ना. मग त्यांच्या विरुद्ध त्यांनी स्टँड घेतला. अहो जपान तर त्यांची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे. म्हणजे जपान बरोबर 1950 पासून अमेरिकेचे स्ट्रॉंग बॉन्डिंग्स आहेत. पण तिने तो इशाबा शिंगरू म्हणून त्यांचे त्यांना राजीनामा द्यावा लागला पंतप्रधानाला. त्यांच्यावर एवढा दबाव टाकला, की त्यांना ॲग्रीकल्चर सेक्टर ओपन करावं लागलं. आणि ते त्यांनी ओपन केलं आणि त्यानंतर एवढा प्रचंड असंतोष झाला जपानमध्ये, की शिंगेरूंना राजीनामा द्यावा लागला. तर आता तो कोणावरही दबाव टाकतो. म्हणून ते काय फक्त भारताच्या विषयी चाललंय का त्यांचं? हा अनप्रेडिक्टेबल व्यक्ती आहे.
त्यामुळे त्याचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे स्पेसिफिकली भारताविषयी आकस वगैरे असं त्यांचा अजिबात तुम्ही ह्या गोष्टीमधनं मनातनं आणू नका. मुळात मुद्दा तो जगाविषयीच असा आहे आणि तो त्यांच्या लोकांविषयी पण सिमिलर त्याचा स्टँड आहे. काय एलॉन मस्कचं त्याचं पटलं नाही हो. मग आपण असं म्हणतो की इव्हन पंतप्रधान मोदींपेक्षा तर हो. एलॉन मस्क त्याचे हो. म्हणजे त्याला आपण असं म्हणू की इतका सख्खा होता की ज्यांनी पूर्ण इलेक्ट्रॉल कॅम्पेन बरोबर. डोनाल्ड ट्रम्पचं कोणी चालवलं? एलॉन मस्कनी चालवलं. आज त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे एक एवढं महत्वाचं खातं दिलं. एवढं सगळं असताना एलॉन मस्कचे मग त्याच्यामध्ये विसंवाद निर्माण होऊन तो बाजूला चाललं जाणं. बरोबर. हा प्रकार का घडतो डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये इतर त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये सिमिलरली आहे. त्यामुळे हा व्यक्तिमत्वच ते तसं आहे की जे व्यक्तिमत्व इतरांबरोबर जेलप होणं हे भयानक अवघड आहे आणि त्यामुळे हा काळ आपल्याला पुढची 3 वर्ष सहन करावं लागेल. बरोबर. ह्या मानसिकते आपल्याला तयार करावी लागेल आणि भारताने लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मी सर्व आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो 45 वर्ष जसे आत्ता संबंध भारत आणि अमेरिकेचे तसे 45 वर्ष भारत अमेरिकेचे संबंध होते. ते कधीही चांगले नव्हते. 1947ला भारतीय स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ते 1990 पर्यंत दोघे जण एकमेकांकडे पाठ करून होते. जरी जगातली जुनी लोकशाही जगातली मोठी लोकशाही असल्या तरी त्यांना एस्ट्रेंज्ड डेमोक्रेसीज म्हणायचे. म्हणजे दोघं कायमस्वरूपी कायद्याने वेगळे झालेले नाहीयेत पण दोघे वेगळे राहत आहेत. अशा प्रकारचं एस्ट्रेंज कपल म्हणून भारत आणि अमेरिकेचा उल्लेख केला जायचा. आपण 45 वर्ष त्या मानसिकतेत जगलेलो आहोत. म्हणून 2-3 महिने डोनाल्ड ट्रम्प असं वागला म्हणजे भयानक मोठी क्रायसिस निर्माण झाला असं काही नाहीये. नाही, खरोखर अनप्रिडिक्टेबल आहेत. म्हणजे एकीकडं बघा भारत कोणाबरोबर उभा राहिलेला आहे. पुतीन आणि जिनपिंग यांच्याबरोबर असंही म्हणायचं. परत म्हणायचं की मी यांना एकत्र आणलं म्हणून मला आता नोबेल द्या. म्हणजे खरोखर अनप्रिडिक्टेबल आहे. शेवटी तुम्ही काय सांगाल? तुम्ही जसं म्हणाला की संक्रमणाचा काळ आहे. लगेच काय होणार नाही आहे. याच्यामध्ये सरकारने काय काय केलं पाहिजे. मानसिकता पण बदलली पाहिजे आणि एक प्रकारे संधी पण दिसते तुम्हाला. छोटे उद्योग असतील किंवा स्टार्टअप असतील. तुम्हाला काय दिसते? परत एकदा मुत्सुद्देगिरी होईल. टेरिफ वॉरच्या संदर्भामध्ये जी चर्चा सुरू आहे कदाचित ती जर यशस्वी ठरली तर घुमजाव करतील किंवा कोर्टच दणका देईल आणि कदाचित ट्रम्प यांना निर्णय बदलावा लागेल. मला असं वाटतं की मी जरूर आवर्जून सांगेल की मागचा एपिसोड आपला जेव्हा झाला तेव्हा मी एक हां. महत्त्वाचं सांगितलं होतं की जरी आयात शुल्काच्या विषयी त्यांनी असे निर्णय घेतलेले असले तरी पुढची स्टेप अशी असेल की त्यांचा कन्सिलिटरी स्टँड असेल. थोडी समजूतदारपणाची भूमिका दाखवतील. नंतर प्रतिनिधी मंडळ नेमतील. प्रतिनिधी मंडळामध्ये चर्चा सुरू होईल. सिमिलरली तशाच पद्धतीने झालं. परत चर्चा सुरू झाली. या बाबतीमध्ये देखील तुम्ही हाच पार्ट बघा. ह्या सगळ्या प्रेशर टॅक्टिक्सचा भाग आहे आणि त्या प्रेशर टॅक्टिक्स करून तुमच्यावर दबाव टाकणं तुमच्याकडनं मॅक्सिमम बेनिफिट एक्स्ट्रॅक्ट करणं हा त्याच्या मागची भूमिका असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये. बरं. त्यामुळे हे लॉंग टर्म नाहीये. भारतीय विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा जरी त्यांचं अमेरिका ड्रीम असलं तरी ते इतक्या लवकर शॅटर होणार नाहीये. नाही. डोनाल्ड ट्रम्पचं अस्तित्व 3 वर्ष आहे. दुसरा मुद्दा त्याच्यामधला महत्वाचा आहे की दरम्यानच्या काळात या ट्रान्झिशन फेजमध्ये तुम्ही दुसरे देश सुद्धा बघू शकतात. बरं. जे ऑलरेडी H1B व्हिसा एन्जॉय करतायत त्यांच्या रिन्युअलला काही इश्यू होणार त्या कंपन्या डिसाईड करतील त्यांचं फेट काय आहे. जे न्यू कमर्स आहेत त्यांनी अल्टरनेटिव्ह पर्याय नक्कीच बघावा. मला असं वाटतं याच्यामधून देखील मार्ग निघेल. जेव्हा मिनी ट्रेड डीलच्या संदर्भात जी चर्चा चालू आहे भारत अमेरिकेचा तो जर सक्सेसफुली झालं ट्रेड जो इम्बॅलन्स जो दोन देशांमधला 30-32 बिलियन डॉलरचा आहे तो मिनिमाइज झाला. आपण त्यांच्याकडनं जास्त डिफेन्स इक्विपमेंट तेल वगैरे घ्यायला सुरुवात केली. या सगळ्या गोष्टींमध्ये ऑलरेडी 22 कमोडिटीजवरची इम्पोर्ट ड्युटी आपण डाऊन करून टाकलेली. म्हणजे अमेरिकन बर्बन विस्कीज आहेत. अमेरिकेतलं हार्ले डेव्हिडसन आहे. याच्यापासनं आपण बऱ्याच देशातली इम्पोर्ट ड्युटी डाऊन करून टाकलेली. मला असं वाटतं टेस्लाच्या आपण कारच्या विषयी सुद्धा इम्पोर्ट ड्युटीज आपण डाऊन करून टाकलेल्या आहेत. पण मला असं वाटतं की त्यातनं मार्ग निघेल. पॅनिक होण्याची अजिबात गरज नाहीये. ज्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांना प्लॅटफॉर्म असंख्य प्रकारचे उपलब्ध आहेत आणि त्यांनी इतर देशांमध्ये ट्राय करावं. मला नाही वाटत ही सिच्युएशन फार काळ एक्झिस्ट. ओके सर, खूप धन्यवाद. तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. त्यामुळं थोडक्यात सार सांगता येईल की सरांनी महत्त्वाचं सांगितलेलं आहे की एकतर अमेरिकेचं जे अट्रॅक्शन आहे ते कमी करा. जी मॅड रश आहे ती थांबवा. इतर तुम्हाला संधी आहेत देशामध्ये त्याचा तुम्ही नक्की विचार करा. दुसरं सरांनी सांगितलं की जे अमेरिकन ड्रीम आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं नाही. आत्ता जे म्हटलं जातं की त्याचा अस्त झालेला आहे तर कदाचित ही तात्पुरती अवस्था आहे, संक्रमण अवस्था आहे. संकटामध्ये संधी म्हणतायत सर आणि कदाचित ट्रम्प अनप्रेडिक्टेबल असल्यामुळं ते त्यांच्या स्वभावानुसार घुमजाव पण करतील. बघूया आपण काय काय घडतंय. हा महत्त्वाचा विषय, डेव्हलप होत जाणारा विषय. रोज परिस्थिती बदलते त्यामुळे एकच एक ठाम आपण असं म्हणू शकत नाही. पण ज्या पद्धतीनं आत्ता दिसतंय त्यामुळे निश्चितपणे एक खळबळ उडालेली आहे. पण वेट अँड वॉच सरांनी जे सांगितलं की या सगळ्याकडं आपण वेट अँड वॉच हाच आत्ताचा एक प्रकारे उपाय आहे. बघूयात काही दिवसानंतर काय होतंय आणि खरोखर अमेरिका किंवा ट्रम्प जे आहे ते भारतीयांसाठी दुःस्वप्न ठरतंय का? काय ह्याच्यातून नवीन पहाट जी आहे ती पण उगवेल. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? देवळांकर सरांनी जी वेगवेगळी मतं मांडली
किंवा त्यांनी जी उदाहरणं दिली, त्यांनी ज्या भूमिका मांडल्या, त्याच्याबद्दल पण तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि बघत राहा अशाच कार्यक्रमांसाठी बोलबेडू चर्चासाठी बोलबेडू.